आज पुण्यामध्ये मनसेनं केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन मनसेच्या वतीनं केलं जाणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आता उमटतायत। आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तर राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला, हिंदी सक्ती मनसे खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसेच्या वतीने आता आंदोलनाची भूमिका देखील घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने किंवा दिल्लीतनं जो आलेला जो GR आहे, आता 2-3 दिवसापूर्वी संपूर्ण शाळेमध्ये हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची करण्याकरता जो GR आलाय, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांचं कालच पत्र आले आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णतः विरोध या गोष्टीला आहे आणि म्हणून आज त्याचा यलगार किंबहुना आज त्याचा विरोध दर्शवण्याकरता आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाला सुरुवात करेल। आणि ती पहिली सुरुवात म्हणून हा जो GR आहे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे आम्ही जे आता आंदोलन केलं की सरकारने काढलेला हा जो GR आहे, हा GR आता आम्ही नुकताच जाळण्यात आलेला आहे आणि ह्या GRचा संपूर्णतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करतं। आणि एवढंच नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा अपमान देखील आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मराठी जी जनता आहे, किंबहुना साहित्यिक काही असतील, काही लोक जी प्रतिष्ठित असतील, या सगळ्यांना आम्ही आमच्या या आंदोलनामध्ये समाविष्ट करून निश्चितपणे हे किती चुकीचं आहे हे दाखवणं आता या महाराष्ट्र जनतेला गरजेचं आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून हा GR आपल्यासमोरच मी फाडतो आणि नुकताच जाळून देखील टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कामगार सेनेतर्फे जाहीर निषेध करून हा GR हिंदीची सक्ती नाही चालणार, हिंदीची सक्ती नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी सक्तीचा निर्णय जाण्यात आलेला आहे, फाडण्यात आलेला आहे। कोणाचे बूम घेत नाहीत परत यार, हे बूम घ्या तरी परत। तर मनसेच्या वतीनं मुंबईत आता आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आलेला आहे। सरकारनं त्रिभाषा सक्तीचा जो शासन निर्णय जारी केलेला होता, जो GR काढलेला होता, त्या GRची होळी करण्यात आली आणि तो GR माध्यमांच्या समोरच आता मनसेच्या कामगार सेनेच्या वतीनं फाडण्यात आलेला आहे आणि सरकारच्या या निर्णयाचा निषेध आता मनसेच्या वतीनं केला जातोय। एकंदरीत आपण पाहतोय राज ठाकरे यांनी काल भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि मनसेच्या सगळ्या सेल आता आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। कामगार सेनेच्या वतीनं या GRची होळी करत आणि GR फाडत आंदोलन करण्यात आलेलं आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।